आज 5 वर्षीय LLB या अभ्यासक्रमाची सीईटी प्रवेश परीक्षा होते। यासाठी राज्यभरातून 37,000हून अधिक विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षा देत आहेत। राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्रावर ही परीक्षा पार पडणार आहे। राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जून जुलैमध्ये होणाऱ्या 10वी-12वी पुरवणी परीक्षांचं शुल्क वाढवलंय। 10वीचं शुल्क 570 तर 12वीचं 590 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले। त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांकडून नाराजी व्यक्त केली जाते। मुंबई विद्यापीठाची LLM, CET आणि बार कौन्सिलची परीक्षा एकाच दिवशी म्हणजे 7 जून रोजी घेण्यात येणार आहे। या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी होत असल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे। त्यामुळे मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येते आहे। विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा असे निर्देश उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रशासनाला दिलेत। वांद्रे येथील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या फसवणूक प्रकरणाची गंभीर दखल घेऊन दोषी संस्थांविरोधात तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश चंद्रकांत पाटील यांनी दिलेत। सोलापुरात तब्बल 60 वर्षांनंतर शासकीय अभियांत्रिकी कॉलेज सुरू करण्याचा मार्ग मोकळा झालाय। याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत GR निघाला। शासकीय अभियांत्रिकी कॉलेजच्या पहिल्या बॅचमध्ये 3 शाखांमध्ये 180 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे। दक्षिण मुंबईत आजही पाणी पुरवठा बंद राहणार आहे। मुख्य जलवाहिनीला तडा गेल्यानं त्याचं दुरुस्तीचं काम सुरू आहे। या कामाचं स्वरूप मोठं असल्यानं आज सुद्धा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाला तिकीट तपासणी, सतत वाढणारा कामाचा ताण, प्रवाशांची गर्दी आणि अपुरी सुरक्षा यामुळे मानसिक आणि प्रशासकीय दबावाखाली काम करत असल्याचा आरोप सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने केलाय। दरम्यान याचा पुरेसा विचार केला जात नसल्याची खंत सुद्धा व्यक्त करण्यात आली आहे। पावसाळ्यापूर्वी करण्यात येणाऱ्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील धावपट्टीच्या दुरुस्ती देखभालीचं काम पूर्ण करण्यात आलंय। मुंबई विमानतळ हे जगातील सर्वात व्यस्त सिंगल रनवे विमानतळ आहे, ज्यावरून दररोज जवळपास 950 पेक्षा जास्त विमानांची वाहतूक होते। वाढती मागणी आणि इंधनाच्या दरातील वाढ यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचं भाडं हे गगनाला भिडलंय। सध्या देशांतर्गत विविध मार्गांवरील तिकीट दरात 25 ते 30% वाढ झाली आहे। यामुळे गोवा, हिमाचल, काश्मीर आणि दक्षिण भारतात पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या खिशाला चांगलीच कात्री लागली आहे। मुंबईतील आदर्श नगर, बांद्रा रेक्लेमेशन आणि सरदार वल्लभभाई पटेल नगर या 3 म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासाच्या निविदेला मुदतवाढ देण्यात आली आहे। आता इच्छुक कंपन्या विकासकांना 18 मे पर्यंत निविदा सादर करता येणार आहे। त्यानंतर निविदा खुल्या केल्या जातील। अमेरिका इराण युद्धामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढण्याची भीती आहे। वाहन खरेदीदारांमध्ये ही भीती दिसून येते। त्यामुळे एप्रिलमध्ये भारतातील इलेक्ट्रिक वाहनं बाजारात दमदार विक्री नोंदवलेली आहे। एप्रिल महिन्यात देशभरात तब्बल 2,39,000 EVMची विक्री झाली आहे। महाराष्ट्रात 31 मे पर्यंत शून्य सावलीचे दिवस आहेत। कर्कवृत्त आणि मकरवृत्ता दरम्यान असणाऱ्या सर्व भूभागांवर वर्षातून 2दा दुपारच्या वेळेत सूर्य डोक्यावर येतो, त्यामुळे 2दा शून्य सावली दिवस येतात। जळगाव जिल्ह्यामध्ये जलजीवन योजना बारगळली आहे। गेल्या 4 वर्षात जलजीवन मिशनच्या मंजूर 1,371 योजनांपैकी केवळ 460 योजना पूर्ण झाल्या आहेत। जागेच्या अडचणी, कौशल्य असलेल्या कामगारांची टंचाई, निधीच्या अभावामुळे या योजनेची कामं रखडल्याची माहिती आहे। सांगली महापालिकेकडून केली जाणारी नालेसफाई वादात सापडण्याची शक्यता आहे। विनानिविदा महापालिकेकडून गतवेळच्या ठेकेदाराला पुन्हा नालेसफाईचा ठेका देण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय कांबळे यांनी केलाय। दरम्यान चौकशी करून टेंडर काढण्याची मागणी करण्यात आली आहे। राज्यात एप्रिलमध्ये 2 कोटींचा गुटखा आणि 36,000चं दूध जप्त करण्यात आलंय। FDAला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे। राज्यातील विविध ठिकाणी प्रतिबंधित अन्नपदार्थाच्या अनुषंगाने ही धडक कारवाई हाती घेण्यात आली आहे।
यवतमाळ शहरात अवकाळी पावसातच नाले सफाईची पोलखोल झाली आहे. नाले तुंबल्याने रस्त्यावर पाणी साचलंय. नाल्यांमधील घाण सांडपाणी रस्त्यावर आलंय. हेच पाणी बाजारपेठेत दुकानांमध्ये शिरलंय. यामुळे नागरिक संतप्त झालेत.